कुठे आहेस? आज घरी कोणीच नाही. खूप दिवस झालं आपली भेटच झालेली नाही. तू घरी आला ना तर तुला सरप्राईज देणार आहे. असं म्हणताच तरुण हा ऑफिसकडे चालला होता. पण तिकडे न जाता त्या प्रेयसीने बोलावलं तर घरी कोणीच नाही. म्हणजे खरोखरच काहीतरी विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम राबविला जाणार असणार. असं म्हणून दुपारच्या वेळेला तरुण हा त्या तरुणाच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर प्रेयसीने दरवाजा उघडला. तरुणाने त्या घरात प्रवेश केला आणि घरात पाहिलं तर घरात दुसरं कोणी दिसलं नाही. त्यावेळी तरुण हा त्या ठिकाणी तरुणीबरोबर गप्पा मारू लागला. मला ऑफिसला जायचं आहे, काय आहे ते लवकर उरकून घे, म्हणजे मला ऑफिसला जाता येईल. असंच म्हणताच तरुणीने 2 खुर्च्या आणल्या. त्या खुर्च्या समोर ठेवल्या आणि त्यावेळी तरुणाला नेमकं काय चालू आहे हे काय लक्षात येत नव्हतं. त्यामुळे त्याने तरुणीला विचारलं की हे काय करतेस? तेव्हा तरुणीने सांगितलं की तू मला खूप दिवसांनी भेटला आहेस. आज माझी इंग्रजी चित्रपटाप्रमाणे संबंध करण्याची इच्छा व्यक्त झाली आहे. तरुणीचे शब्द तरुणाच्या कानावर पडताच त्याला आनंदाच्या उखळ्या फुटायला लागल्या. खूप दिवसांनी दोघे एकमेकांना भेटले होते. त्यामुळे तरुण देखील हे सर्व करायला तयार झाला. काही वेळातच त्याला तरुणीने कपडे काढायला सांगितले आणि तिने सुद्धा अंगावरील कपडे काढले. तोपर्यंत सर्व काही नॉर्मल पद्धतीने चालू होतं. मात्र त्यानंतर तरुणीने तरुणाच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्यावेळी तरुणाने खरोखरच इंग्रजी सीन करायचा असेल म्हणून विरोध केला नाही. त्यानंतर तरुणीने रस्सी आणली आणि त्या रस्सीने तरुणाचे हात पाय बांधायला सुरुवात केली. त्यावेळी तरुणाने विरोध केला. एवढं घट्ट बांधू नको असं तो म्हणाला. पण तरुणीने ऐकलं नाही आणि त्याने दोन्ही हात पाय खुर्चीला बांधले आणि काही वेळातच मी एक स्प्रे आणते असं म्हणून ती किचनमध्ये गेली. आता तरुणाने कपडे तर काढलेले होते. तरुणी देखील स्प्रे घेऊन आली आणि क्षणात असा काही प्रकार घडला की संपूर्ण परिसर हादरून गेला. की ज्या रूममध्ये तरुण तरुणी होतं त्या रूमला भयंकर स्वरूपाची आग लागली होती. जाणाऱ्या शेजारच्या लोकांना ती आग दिसली. आगीचं लोट बाहेर पडू लागले होते. तेवढ्याच ती तरुणी तशीच शेजारच्या घरात गेली. मोठमोठ्याने ओरडू लागली. शेजाऱ्यांनी तिला पाहता जवळ घेतलं, तिला कपडे घालायला दिले. मात्र नेमका प्रकार काय झाला हे कोणालाच काही कळेना झालं होतं. तात्काळ अग्निशामक दलाची गाडी बोलवली आणि आग विझवण्यात आली. त्यावेळेस मात्र तरुण पूर्णपणे भाजला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणी डॉक्टरने त्याला तपासलं, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. नेमकं प्रकरण कशा प्रकारे घडलं आणि आग कशामुळे लागली, तरुणीला नेमकं काय करायचं होतं हेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि आपल्याला जायचं आता कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्यामध्ये. या जिल्ह्यातील चिक्कनायकहल्ली नावाचं गाव आहे. या गावातील किरण नावाचा तरुण हा गेल्या काही वर्षापासून बेंगलोर येथील राजाजीनगरमध्ये एका मोबाईल सिम स्टोअरमध्ये काम करत होता. त्या ठिकाणी तो कामाला होता. त्याच ठिकाणी प्रेमा ही तरुणी देखील काम करत होती. दोघेही एकाच टेलिकॉम कंपनीत काम करत होते. त्यावेळी एक दिवस किरण हा रस्त्याने ऑफिसकडे चालला होता. त्यावेळी प्रेमा ही रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत बसलेली होती. त्यावेळी किरण त्या ठिकाणी आला. त्यावेळेस तिने प्रेमाला एक ठिकाणी जायचं आहे, रिक्षाची वाट पाहत असल्याचं सांगितलं. त्यावेळी किरण याने मी सोडतो असं म्हणून प्रेमाला गाडीवर बसवलं आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर तिला नेऊन सोडलं. त्यावेळी प्रेमाने तिचे आभार देखील मानले. त्यावेळी दोघांमध्ये बोलण्यातून प्रेमाला असं वाटलं की सध्याच्या जमान्यात एवढी काळजी घेणारा कोण व्यक्ती आहे. त्यामुळे जेव्हा ती कामावर येऊ लागली त्यावेळी तिने किरणबरोबर संपर्क वाढवायला सुरुवात केली. किरण हा देखील बिना लग्नाचा तरुण होता. त्यामुळे त्याने देखील प्रेमाबरोबर संपर्क वाढवायला सुरुवात केली आणि या संपर्कातून प्रेमाबरोबर त्याचं प्रेम जुळायला सुरुवात झाली. ज्या गप्पा गोष्टी ऑफिसमध्ये होत होत्या त्या आता हॉटेलमध्ये होऊ लागल्या, गार्डनमध्ये होऊ लागल्या, सिनेमा हॉल देखील त्यांना कमी पडू लागला. हे सर्व होत असताना हे भेट एवढ्यावरच थांबले नाही, तर या दोघांनी काही काळ हॉटेलमध्ये घालवायला सुरुवात केली. जे काही संबंध लग्नानंतर व्हायला पाहिजे होते तेच संबंध प्रेमाने किरणबरोबर सुरू केले होते. त्यालाही कारण तसंच होतं. ज्या प्रकारे सध्या समाजामध्ये अर्धवट प्रेम करून सोडून दिलं जाते, मग तरुणीची ज्या पद्धतीने पुढे फरफट होते, त्यामुळे प्रेमाने किरणबरोबर संबंध करण्यापूर्वीच त्याच्याकडून वचन घेतलं की तो माझ्याशी लग्न करेल, तेव्हाच पुढचं काही सर्व करेल असं प्रेमाने किरणला सांगितलं होतं. तेव्हा त्याने प्रेमाला वचन दिलं आणि दोघांमध्ये चांगल्या प्रकारे संबंध देखील प्रस्थापित झाले. दोघांमध्ये जवळपास 1.5 ते 2 वर्ष अशा प्रकारे संपर्क राहिल्यानंतर प्रेमाला एक दिवस किरण हा एका तरुणीबरोबर गाडीवर जात असताना दिसला. त्यावेळी प्रेमाच्या मनात शंका निर्माण झाली. किरण हा आता दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात पडलेला दिसतोय. त्यामुळे तिने किरण याच्याबरोबर दुसऱ्या प्रेमाबद्दल बोलायला सुरुवात केली. तेव्हा त्याने सुरुवातीला सर्व टाळायला सुरुवात केली, पण प्रेमाने त्याला सोडलंच नाही. ज्या पद्धतीने किरणबरोबर प्रेमा संबंध करत होती त्यामुळे त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि प्रेम संबंध सर्व काही होतं. पण
प्रेमाने आता किरण याला लग्न करण्यासाठी तगादा लावायला देखील सुरुवात केली होती. तेव्हा किरण याने आत्ताच लग्न नको असं म्हणून प्रेमाचा मोबाईल नंबरच ब्लॉक करून टाकला. आता प्रेमा रागाने लालबुंद झाली होती आणि तिला खात्री पटली होती की किरणचं आता पहिलं प्रेम त्याच्या जवळ्यात पडलंय. त्यामुळे तो आपल्याला टाळत आहे आणि आपला मोबाईलसुद्धा ब्लॉकमध्ये टाकलाय. त्यामुळे प्रेमाने काही दिवस वाट पाहिली, मात्र किरण याने प्रेमाचा मोबाईल ब्लॉकमधून काढलाच नाही. त्यामुळे मग प्रेमाने दुसऱ्या मोबाईलवरून किरण याला फोन करायला सुरुवात केली. त्यावेळी किरण तिला बोलू लागला की मी तुझ्याबरोबर सध्या लग्न करू शकत नाही असं म्हणून तो प्रेमाला स्पष्टपणे लग्नाला नकार देत होता. त्यानंतर प्रेमाने मी तुझ्यासाठी 4 लाख रुपयांची बाईक खरेदी करून देणार होते आणि तू माझा नंबरच ब्लॉकमध्ये टाकलास. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू मला टाळत आहेस असं म्हणून दोघांचं पुन्हा बोलणं सुरू झालं. किरण याला देखील प्रेमाबद्दल आपुलकी वाटू लागली, कारण हे त्याला तसंच होतं, कारण प्रेमा त्याला 4 लाखाची एक बाईक खरेदी करून देणार होती. त्यानंतर काही दिवस दोघांमध्ये पुन्हा संपर्क वाढला, मात्र लग्न करण्यासाठी किरण याने स्पष्टपणे विरोधच केलेला होता. इकडे मात्र प्रेमाच्या डोक्यात सैतानी रूप तयार होऊ लागलं होतं. आतापर्यंत किरण याने माझ्याशी संबंध केले, मला लग्न करतो म्हणून सर्व काही आमिष दाखविले, पण आता दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात अडकलाय. त्यामुळे किरण मला पुन्हा भेटणार नाही याची प्रेमाला खात्री पटली होती. मग किरण माझा नाही तर मी कोणाचंच होऊन देणार नाही या विचाराने प्रेमा पछाडली आणि 22 एप्रिल 2026 रोजी तिने एक प्लॅन तयार केला. त्या दिवशी प्रेमाची आई, तिचा भाऊ हे दोघेही घराच्या बाहेर गेलेले होते. त्यावेळी प्रेमाने किरणला फोन केला की खूप दिवस झाला आपली भेटच झाली नाही, आज तुला मी एक सरप्राईज देणार आहे, माझ्या घरी कोणीच नाही, तू घरी ये असं म्हणून किरणला त्यांनी घरी बोलवलं. किरण हा देखील ऑफिसला निघालेला होता. त्याला वाटलं की प्रेमा त्याला 4 लाखाची गाडी सरप्राईज देणार असेल, घरीसुद्धा कोणी नाही. त्यामुळे किरण प्रेमा राहत असलेल्या अंजना नगर या ठिकाणी पोहोचला. घरी गेला, त्या ठिकाणी घरी बघितलं तर कोणीच नव्हतं. त्यावेळी प्रेमाने त्याला घरात घेतलं आणि तुला सरप्राईज द्यायचं आहे असं सांगितलं. आज आपल्याला सरप्राईज देण्यापूर्वी मी तुझ्यासोबत इंग्रजी चित्रपटाप्रमाणे संबंध करायचं असा विचार केला असं म्हणून प्रेमाने किरणचे हात पाय बांधले, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि दोघांनाही कपडे काढले आणि प्रेमा किचन रूममध्ये गेली. त्या ठिकाणी जाऊन तिने एक स्प्रे आणला. त्यावेळी तो स्प्रे किरण याच्या उघड्या अंगावर मारला. त्यावेळी त्याला पेट्रोलचा वास आला आणि किरण काही बोलायच्या आत प्रेमाने लायटर पेटवलं आणि थेट त्याच्या अंगावर टाकून दिलं. काही क्षणात किरणच्या अंगाला पूर्णपणे आग लागली होती. त्याचवेळी प्रेमाने त्याला विझवण्याऐवजी मोबाईलमध्ये सर्व शूटिंग घेणं सुरू केलं. जेव्हा आग भडकली तेव्हा प्रेमा मोठ्याने ओरडू लागली आणि तशीच ती शेजारच्या घरात पोहोचली. तेथील महिलांनी तिला कपडे घालायला दिले. त्यानंतर शेजारच्या लोकांनीच पोलिसांना फोन केला. बयादर हल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर किरणला ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णालयात नेण्यात आलं. तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. पण हे सर्व कसं काय झालं हे जेव्हा पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं तेव्हा प्रेमाने सांगितलं की आम्ही संबंध करत असताना कपडे काढले, मात्र मी बेडरूममध्ये गेले आणि किरण याला अचानक आग लागली. हे सर्व पोलिसांना थोडं संशयास्पद वाटलं. किरण तिच्या तळमळीने प्रेमा तिच्या तळमळीने सांगत होती, पण हे पोलिसांना मान्य नव्हतं. तेव्हा त्यांनी प्रेमाचा मोबाईल ताब्यात घेतला. सर्व घटनाक्रम त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला होता आणि ज्या पद्धतीने प्रेमा पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करत होती तो तिचा प्रयत्न फसला आणि शेवटी पोलिसांच्या तावडीतून ती सुटू शकली नाही. या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश सध्या हादरून गेला आहे. सध्या यामध्ये दुसरं कोणी सहभागी आहे का, सध्या यामध्ये या प्रकरणात अजून दुसरं कोणी सहभागी आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणाला परेशान करायचं नाही अथवा कोणाची बदनामी देखील करायची नाही, पण वाढत्या गुन्हेगारी घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत हाच उद्देश ही स्टोरी बनवण्यामागचा आहे. तर तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि या घटनेवर प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा.